नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आपण विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहोत। या संबंधीच्या विविध कृती पाहणार आहोत। आता संख्येवरील क्रिया याची अध्ययन निष्पत्ती काय आहे तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची दैनंदिन परिस्थितीमध्ये म्हणजे व्यवहारामध्ये वापर करून विद्यार्थ्यांनी शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत। ही याची अध्ययन निष्पत्ती आहे। तर आज आपण ही जे आहे यासाठी आपण मी तुम्हाला कथा सांगणार आहे आणि आपल्याला त्या कथेसोबत नाट्यीकरण सुद्धा करायचं आहे। विद्यार्थ्यांना कथा नाटक अशाद्वारे जर आपण शिकवलं तर खूप छान प्रभाव पडतो। तर आज मी तुम्हाला असंच आपण नाट्यीकरण करणार आहे। तर बघा, आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सांगायचं जे निपुण मध्ये आहेत असेच विद्यार्थी घ्यायचे। आता मी 2 विद्यार्थ्यांना बोलवलं, सोनूला बोलवलं आणि राधाला बोलवलं। मग सोनूला म्हटलं आता आपल्याला काय करायचं आहे, दुकान खेळ खेळायचा आहे। त्यासाठी एक दुकानदार पण बोलवला। मग सोनू आणि राधा सोबत राजू पण आला आणि सोनू आणि राधा पण आल्या। आता सोनू आणि राधा मैत्रिणी आहेत आणि राजू कोण आहे तर दुकानदार आहे। चला तर आपण त्यांच्या सोबत दुकानातील काही वस्तू खरेदी करूया आणि ही क्रिया शिकून घेऊया। आता राजू दुकानदार आहे, सोनू आणि राधा काय झालं त्यांच्या दुकानात गेल्या। सोनू म्हणाली, राजू मला 2 गोळ्या दे। मग राजूने तिला 2 गोळ्या दिल्या। 1 2। मग राधा म्हणाली, राजू मला पण 2 गोळ्या पाहिजेत। मग राजू दुकानदार आहे ना, मग राजूने तिला पण 2 गोळ्या दिल्या। 1 2। मग 2 गोळ्या दोघींना पण दिल्या। आता दुकानदार म्हणाला, राजू म्हणाला, आता तुमच्या दोघींकडे मिळून किती गोळ्या झाल्या मोजा बरं एकत्र। तर दोघींच्या गोळ्या एकत्र केल्या। एकत्र केल्या म्हणजेच बेरीज करायची आहे आपल्याला। आता बघा, वाटीत गोळ्या एकत्र केल्या। आता किती झाल्या गोळ्या बघू आपण। 1 2 3 4। आता दोघीं मिळून गोळ्या किती झाल्या 4। सोनूला 2 गोळ्या दिल्या आणि राधाला पण 2 गोळ्या दिल्या, एकूण 4 गोळ्या झाल्या। अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडून घ्यायची आहेत विद्यार्थ्यांकडून। आता आपण दुसरी कृती पाहणार आहोत। परत त्यांनी काय केलं, दुकानदाराला दुसऱ्या वस्तू मागितल्या। मग सोनू म्हणाली, मला 3 पिना द्या। मग तिला 3 पिना दिल्या। 1 2 3। मग राधा म्हणाली, मला पण 1 पिन पाहिजे। मग राधाला पण 1 पिन दिली। ही 1 पिन दिली। आता काय करायचं आहे, दुकानदार म्हणाला, आता मोजा बरं किती पिना झाल्या तुमच्याकडे। मग त्यांनी एकत्र केल्या पिना। आता आपण एकत्र करूया आणि मोजूया किती झाल्या। 1 2 3 4। किती पिना झाल्या आता 4 पिना झाल्या। म्हणजे 3 अधिक 1 बरोबर 4। आता एकूण 4 पिना झाल्या। अशाच प्रकारे आपल्याला गणितीय मांडणी करायची आहे आणि वेगवेगळे उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत। मग विद्यार्थ्यांना विचारताना आपण पहिले त्याला कृती करायला लावायची आणि आपण पण त्याच्यासोबत करायची आहे। विद्यार्थ्याला, राजू तुझी 2 बोटे दाखव। राजू 2 बोटे दाखवेल। आता दुसऱ्या हाताचं अजून 1 बोट दाखव। राजू दुसऱ्या हाताचं 1 बोट दाखवेल। आता तुझे सर्व बोटे किती झाली मोज बरं। मग राजू मोजेल। 1 2 3। 3 झाले। किती झाले 3। 2 अधिक 1 बरोबर 3। अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांचे गणित बोटांवर सोडून घेऊ शकतो आणि आपण हा स्तर निश्चितच असा विविध कृतींचा सराव करून घेऊन हे ध्येय गाठू शकतो। धन्यवाद शिक्षक मित्रांनो।